हलव, इकडं हलव, तिकडं हलव, अरे हलव. या ठिकाणी तर बाकीच्यांना डाऊन करू काय, त्यांनी लय वाढून घेतलं. पंकज दास तर भरपूर वाढलेला. बरं त्याला ढोलकीचा आवाज येत नाही. तुम्ही कराल तसा. प्रत्येक जण हा बापरे सांगतात माझा नको, तुम्ही कराल तसा. तुला हा सांगतोच मला. आता वाटल्यास ह्याना कमी ठेवा, भुवाला वाढवा, कारण भुवा आता लय आपला. हो, आणि म्हणून पुन्हा एकदा उपस्थित माझ्या तमाम नाचकलाप्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना राजेश बुवाचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. आता भारी जोरात करू ना. खोटा बोलायचा. ए पोरांनो, खरं सांगा, आपला तो बाबू लोकांचा काढता नको. मी ह्यांना पहिल्या बारीत नांडोरे बोललो खरं. खरं सांगायचा, डाव्या उजव्या सत्यान का उलझवायचा. मी ह्यांना लांडोरे बोलले का हो? लांडोरे लांडोरे लांडोऱ्यानो आता बोलतो. खोटा बोलायचा, कॉपी करायची. बघा, ते म्हणाल जो टोपी नहीं पहनता, त्यांनी शेर केली नाही, उसको बोडका बोलते है ना. हिंदी बघा बुवांची लय भारी आहे. बुवा माणूसच भारी आहे, माणूसच लय भारी आहे. सगळा नाक करायचा नाही, शेंड्या बुद्या लागली घडी विषय का. ते काय म्हणाले, जो टोपी नहीं पहनता उसको बोडका बोलते है. माता मी म्हणतो, मी ह्यांना लांडोरे बोललो नाही, आता बोललो तरी हे काय म्हणालं, लांडोरे लांडोरे लांडोरे. माझा बुवा बोललो खोटा आहे ना. आता शेर ऐका पाहिला. बरं, मी टोपी नाही घालत, ते मला बोडका बोललं. ह्यांनी इथं येऊन केली पोपट पंची नुसती आहे ना, बोल बच्चन आणि अमिताभ बच्चन. माता मी म्हणतो, बुवा वारंवार खोटं बोलणं हे फार चुकीचं आहे. काय रे पोरांनो, वारंवार खोटं बोलणं हे फार चुकीचं आहे. आणि हा मिठू मिठू करणारा पोपट लाल नाही तर काल्या चोचीचा आहे. बरोबर ना, बरोबर ना. आजच्या कार्यक्रमासाठी या लांजा तालुक्यातील माझे तमाम धनगर समाज बांधवाच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्या सर्वांना पुन्हा एकदा मनापासून जय मल्हार करतो. कारण का माहितीये का मित्रांनो, खरं सांगतो तुम्हाला, मनापासून सांगतो. मी सुद्धा आहे NT ब मधला, बरोबर ना. आज लांबरे त्यांनी मागाशी स्पष्टीकरण केले, चांगलं चांगलं झालं की ते म्हणाले, पण बुवा माझी जात आहे गोपाळ, तुम्ही कृपा करून घोरपी बोलू नका. आपल्या दोघांच्यातली आहे ना, तुम्ही पण NT ब, मी पण NT. माझं आपण झालं सोयरं सोयरं पण व्हायला काय आपल्याला हरकत. पण बुवा उगाच कोणतरी एक चुकीचा निघत असेल म्हणून तुम्ही सर्वांना चुकीचं ठरवू. आणि राजेश बुवा आजवर कधी कुणाच्या घरापर्यंत आणि कधी कुणाच्या जातीपर्यंत पोहोचणारा आणि मरेपर्यंत पोहोचणारा हा राजेश बुवाचा शब्द आहे. बघा, दुसरा विषय ते काय म्हणाल, ये माझ्या खेळचे चमचम देवाय, चल अजिंक्य हॉलला लावतो तुझा लगन. पोरावडं मला सांगा, भले मी यांच्या हे भले मी थोडा सावला आहे, बरोबर आहे ना, मी कसा आहे, पण ह्यांच्या सोबत लग्न कराय मी काय एवढा वाईट दिसतो का हो? खरं सांगायचा, ह्यांच्या सोबत लग्न कराय मी एवढा वाईट दिसतो? आणि लाज नाही वाटत? घरात वैद्या काय सांगाल, म्हणजे हक्काची लग्नाची बायको असताना खेड्यातल्या बायकोशी लग्न कराय बघता, स्टुपिड. दुसरा विषय दादा, मगाशी ह्या दादानी फरमाईश दिली, बरोबर ना, श्वास घेते मी तुझ्या नावानं. मी सुरुवातीलाच बोललो की ही गवण आहे संदीप बुवांची, बरोबर ना दादा? तरी पण आग्रहाखातर, त्याच्या आग्रहाखातर मी ती गवळण गायली, बरोबर ना दादा? तरी ते काय म्हणाला, अरे तुमचा सगळा एवढा चांगला असताना दुसऱ्याचा वजा खांद्यावर घालाव कशाला? खुल खुल. मग आता मी म्हणतो लांबऱ्यानो, तुमचं
समजून घ्या, समजून घ्या. आयोजकांची प्रेक्षकांमधनं फरमाईश होती, तरी मी त्यांना सांगितलं ही गवण आहे संदीप बुवांची. तरी पण त्यांनी म्हटले बुवा तुम्ही का आता भले मी म्हणतो संदीप बुवांची मी गवण गायली. संदीप बुवा काय माझ्यासाठी लोक नाहीत, माझ्या घराण्यातला आहेत. ते पण शक्तिवान, मी पण शक्तिवान. आणि म्हणून बघा एवढ्या पावसातलं मित्रांनो तुम्ही जर थांबलात, बुवा म्हणाल आय लव्ह यू, मला बोललं ना, काय बोललं, पण बुवा मी तुम्हाला म्हणतो आय हेट यू. आज माझ्या संपूर्ण लांजेकरांसाठी, लांजेकर तुमच्यासाठी राजेश भाऊकडून आय लव्ह यू. आणि खरंच म्हणलं तुम्हाला, खरंच आज तुम्हाला मनापासून आय लव्ह यू मनापासून म्हणतोय. कारण नवखा पोरगा राजेश बुवा, एवढा काही मोठा कोण बुवा झालेला अजून शिकतोय, ह्यांना वाऱ्यावर सांगतोय. तुम्ही एमपीएससी शिकले शाहीर, बरोबर आहे ना, राजेश बुवा अजून घाणच आहे. मी परवा ह्यांना म्हटलं जर राजेश बुवा तुम्ही म्हणता ना, मी म्हणतोय ना की राजेश बुवा शिकतोय, मग जर राजेश बुवा आज तुम्ही माझ्यापेक्षा कधीच मोठे आहेत, मग त्याला सांभाळून घेणं तुमचं काम आहे. मग मी ह्यांना परवा एवढंच फक्त म्हटलं पोराचा मांडी भागला तर बाप काय मांडी कापून टाकतो का हो, टाकतो काय. आयोजक आपण काय म्हणतो चला चुकू दे पण पोर माझा आहे. तर हे परवा म्हणालं हे माझे वडील, हे माझे गुरुवर्य, ज्यांनी राजेश निकम आज तुमच्या समोर आणला, वाईट एवढ्यासाठीच वाटतंय त्या माणसाला हे एकेरी भाषेत सरळ येड झवा म्हणतात. शोकांतिक आहे, एमपीएससी शिकलेला माणूस यांची जर भाषा अशी असेल, लांबोरे बुवा आज विशालदादा लांबोरे असेल तुमचे वस्ताद आहेत, तुमच्या गुरु ठिकाणी आहेत, जे मला गुरु समान आहेत. मी जर त्यांच्यावरती कधी एखादा वाईट चुकीचा शब्द नाही बोललो, मी गणपत दादांवरती जर कधी वाईट शब्द नाही म्हटलं, तर तुम्ही माझ्या बापाला सरळ सरळ येड झवा म्हणता. ह्यातच तुमच्या अवकात काय की लोकांनी परवा ओळखले नाही. तुम्ही भले बारी चांगली केली असेल माझ्यापेक्षा, मी असं माझ्यापेक्षा बारी नाही सरस केली, पण नेहमी सांगतो जिथं पिकतं ना तिथं त्याची किती माणसाला किंमत नसते मित्रांनो. आणि म्हणून जास्त रात्र थोडी शोकभार कंटाळा येत नाही ना कोणाला, नक्की ना. जर येत असेल तर निश्चित सांगा मित्रांनो. फरमाईश घेतोय मगाशी या लांजा तालुक्याचे एक रत्न आदरणीय सन्मान्य स्वरूप दादा गुरव दादांचा वाढदिवस आहे, आणि म्हणून त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराकडून मगाशी 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आणि दादांचा वाढदिवस आहे, त्याच्यावरती गाणं झालं पाहिजे. निश्चित ते गाणं घेतोय मित्रांनो. आणि आपली बारी अगदी थोडक्यात लांबोरेवांच्या होम पिचवर आज चौकार आणि षटकार ठोकल्याशिवाय राजेश भाऊ इथनं सांगितलं. आणि म्हणून बक्षीस आलेलं आहे नरेंद्र दादा मोरे, शक्तीवरे शाहीर आहेत माझे बंधू. दादांच्या माध्यमातून संपूर्ण कार्यक्रमासाठी आणि माझे वडील, माझे गुरुवर्य शाहीर विजय बुवा निकम यांच्यासाठी 501 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. आणि त्यांची फरमाईश आलेली आहे की माझ्या गुरुवर्याने गाणं गायलं पाहिजे. नाबारे बुवा आज सांगतो तुम्हाला मी वारंवार सांगतोय, बारी असते तुमच्याने माझी माझ्या उराव बसा, पण माझ्या बापापर्यंत पोहोचण्याचा तुम्हाला अधिकार. पण आज सगळा योग का आलाय बघा. राजेश बुवाला घडवणारा माणूस कसा आहे तुम्हाला आज आवाज ऐकायला भेटल मित्रांनो. म्हणून सांगतोय बघा, परमेश्वर लांब नाही, ज्याचं फळ त्यांना हितच मिळतं. तुम्ही परवा सरळ सरळ येड झवाच्या माणसाला म्हणालात ना, आज त्या येड झव्या माणसानं काय पेरलं हे तुम्हाला आज कळलं. आणि म्हणून मित्रांनो त्याचप्रमाणे मंगेश दादा वरद दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं वाहन पारितोषिकाने मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे सुयश कालकर याचकडून शाहीर राजेश दादा निकम यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय, मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा गोपाळ समाज आमचे समाज बांधव आहेत, रविकांत होळकर, दत्ताराम तावडे लांजा माझे मामा आहेत, त्यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आलंय, मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे तश्वी गाडे हा माझा भाऊ आहे आणि सुंदर मूर्तिकार आहे, त्याच्या माध्यमातून पण 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, मानाचा मुजरा करतो. म्हणून स्वरूप दादासाठी हे गाणं गेले, त्यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या मनातल्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत, आज ते विद्यमान नगरसेवक आहेत लांजा तालुक्याचे, त्यांच्या मनात अजूनही काही इच्छा असेल, आई नवदुर्गेनं, धनी केदार निघानं, देव चव्हाट्यानं ती लवकरात लवकर पूर्ण करावी ही अपेक्षा करतो. दादांसाठी त्यांच्या वाढदिवसासाठी गाणं गात आहे, म्हणून म्हणायचंय दादा वरती मोठ्या मनाचे दिलदार बघा, मोठ्या मनाचे दिलदार त्यांचा स्वभाव साधासा. मोठ्या मनाचे दिलदार
होता. बुवा म्हणाले की राजाजी बुवा तुम्ही टोपी घालून या, मी नमान मन करतो. बोलणार पोराडो, तुम्ही टोपी घालून या, मी नमान करतो. आता मला सांगा, नमन ही लोककला आपलीच आहे. फक्त बुवा माझा मुद्दा एवढाच आहे की तुम्ही शक्तीपीठामध्ये नमन आणू नका, एवढाच फक्त माझा मुद्दा. नाहीतर नमन कला पण माझ्या आवडीची आहे, शक्तीपीठ मी स्वतः करतोय. राहिला मुद्दा बुवा दुसरा विषय. तुम्ही म्हणाल की म्हणतात याने टोपी घालून येऊ द्या, मी नमन करतो. आता मला सांगा आयोजक, माझ्या टोपी घालण्याचा आणि त्या नमनाचा दूरदूरचा तरी संबंध आहे का? जल्ला काय बोलाल, किती बोलाल आणि कसा कसा बोलाल, काय नावा दादा? नमन कलेचा आणि माझ्या टोपीचा काय संबंध आहे काय रे पोरानो? बरं ते म्हणाल की म्हणतात मी मावशी बनून येईन, तू पेंड्या बनून ये, पण मी दाढी काढणार नाही. बरोबर ना? बिना दाढीचा आलं होतच मावशी मला. ही दाढीवाली मावशी आम्हाला फुकट पण नको, पैसा दिला तरी. बरोबर ना? ही दांजाती दाढीवाली मावशी आम्हाला आमच्याकडे आमच्या नमनात पैसा दिलं तरी फुकट. तुम्ही दाढी काढून या. तुम्हाला काय म्हणायचं ना, मी काय पेंद्याचं काम करणार नाही, मी पण पेंद्याचं काम लय भारी करेन बुवा. बघा कधी केला नाही तरी करेन, पण तुम्ही दाढी काढून आलं तरच. नाहीतर मी काय, तुम्ही मग असे म्हटलं यांच्या शेतात काय माझी गुरा गेलेली, तसं मी पण काय तुमचा देणेकरी, तुमचं व्याजान पैसे घेतलेलं. आणि जरी माझी गुरा तुमच्या शेतात गेली तरी हा गुरा की अजून त्याच्या पालं खाऊन काय चांगला बुवा. म्हणून पहिला विषय काय? पहिला विषय चुडी मजा न देगी आणि कंगन मजा न देगा. विषय का? विषय हा विषय काय पोरानो? गंमत काय झाली, नदीवर गुरा गेली. विषय का? नदीवर गेली गुरा है ना, म्हशी बसल्या पाण्यात आणि म्हशीला पाण्यात बसताना बघितले तो जो भोरा रेडा होता तो होता लांब है ना. भोरा रेडा कुठं होता? लांब होता. जशी म्हैस बघितला रेडा आला जवळ है ना. तो विषय कसा आणलाय बघा. आता जरी तो रेडा असला, म्हैस कशी थोडीशी साला वात्रट होती है ना, बुजावरी होती, बुजावरी बुजरट होती म्हैस. आता बुजरट म्हैस रेडा काय माणसाच्या ढेंगा शिरून नको तो काम करून टाकत. बरोबर ना? म्हैस कशी होती? गुजराट. रेडा लांब रेडा होता तिकडे, भोरा रेडा. त्याला रेडा पण काढला नाही, रेडा होता भोरा, तो होता लांब. म्हैस बघितला त्याला वाटतं आपल्या आयटम आली करिश्मा जवळ, आला जवळ. त्या म्हशीन काय केला विषय आहे का म्हणून म्हणतोय, अरे पाण्यात म्हैस बसली, लांब भोऱ्या रेड्याला दिसली. ए बरोबर ऐका, रेडा कुठं होता? लांब. कसा होता रेडा? भोरा. झाला काला नाही, हो हाय काल. पण रेडा कसा होता? भोरा. कुठं होता? लांब. अरे म्हैस पाण्यात बसली, त्या लांब भोऱ्याला बघा हो दिसली. मी लांबोऱ्याला बोलत विषय काय? औदसयाला सुचली. रेड्याला म्हैस बघितला ना, घडी झाला होता. अहो औदसयाला सुचली. म्हैस बघितला गेला जवळ. आता म्हैस होती भुजावरी, तिने पण समाधान आपल्यावर कोणतरी या मालाय चालून. रेडा बघते तर भोरा आहे ना. पाण्यात म्हैस बसली, लांभोऱ्या रेड्याला दिसली. औदसयाला सुचली. अहो औदसयाला सुचली. मशीन काय केला? म्हैस ढ्यांगात याच्या घुसली. याला ठेव काम ह्याचा तमाम कोणाचा? लांबोऱ्याचा बोलत. ए पोरानो, लांब भोऱ्या जो रेडा भोरा रेडा लांब होता चला आला जवळ. म्हैस शिरली ढेंगात आणि केला काम तमाम सगळा. म्हणून पाण्यात म्हैस बसली, लांब भोऱ्या रेड्याला दिसली. लांब भोऱ्या रेड्याला दिसली. औदसयाला सुचली. अहो औदसयाला सुचली. म्हैस ढेंगात याच्या घुसली. पाण्यात म्हैस बसली, लांब भोऱ्या रेड्याला दिसली. पाण्यात म्हैस बसली, लांब भोऱ्या रेड्याला दिसली. पाण्यात म्हैस बसली, लांब भोऱ्या रेड्याला दिसली. अहो पाण्यात म्हैस बसली, लांब भोऱ्या रेड्याला दिसली.
दुसरा विषय परत मगाशी बुवा म्हणाले आगाव बोलायचा, बोललो ना बुवा, आगाव म्हणतात बोलायचा नाही म्हणले बुवा. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमची बारी केली, बरोबर आहे ना. आता माझ्या बारीत आगाव बोलायचा, कपडे काढून नाचायचा, माझा मी ठरवत. काय रे पोरांनो, बाई माझी आहे ना, तुम्हाला कमरेचा खालचा शब्द नकोत ना, एक पण बुवा तुम्हाला कमरेच्या खालचा पण देणार नाही, कमरेच्या वरचा पण देणार नाही. तुमच्या बरोबर मध्ये गेम करतो मी, कसा तो बघता ऐका तुम्ही आता. दुसरा विषय परत आणखी बुवा म्हणाले की म्हणतात की आंडू पांडू समजा मेरे को, बोललो ना बुवा, आंडू पांडू समजा मेरे को. मी बोललो तुम्ही आंडू हाव, तुम्ही पांडू हाव का गणपतीतलं ग आणि पुढे डू हाव. काय रे पोरांनो, दादा मी काय बोललो का असं, कशाला बुवा उगाच. आणि म्हणून मित्रांनो आता महत्वाचा विषय, परवाच्या दिवशी त्यांनी परवाच्या बारीतलं सांगितलं रामायण महाभारत सगळं काय काय झाला तो, तसं आता मी सांगतो तुम्हाला विषय. बघा तुम्ही लोक जाणकार आहात म्हणून सांगतोय. परवा दिवशी दादा लांजेकर दादा आमची बारी झाली खेळला माझ्या तालुक्यात, शाहीर आणि सुंदर कार्यक्रम केला, नादच नाही. मी असं म्हटलं का बोनची बारी मला पडली म्हणून किंवा त्यांनी चुकीचा कार्यक्रम केले, फक्त त्यांच्या चुका काय आहेत बघा. विषय काय होतो मित्रांनो, तुर्यवाल्यांची दुसरी बारी झाली की शक्तिवाद्याला काय प्रतिष्ठी बारी करायला भेटत. मग ह्यानी यायचं आणि काही बिंदास बोलून जायचं. अरे कोण तुमचा देणेकरी आहे काय, पण लांबरे बुवा तुम्ही वेल एज्युकेटेड माणूस आहात, तुमच्यासारख्या माणसाकडनं ह्या अपेक्षा. विषय का ते मग असे काय म्हणाल, ए माझ्या खेळचे चमचमते बाय. म्हणजे त्यांचा म्हणण्याचा उद्देश काय आहे, आज मी आदिमाया आहे, ते भगवान शिवशंकर आहे, बरोबर ना. बुवाने गायले मला परवा एक विषय, बघा विषय बुवाने असा गायला, त्याने आज मान्य केलं की नाही की मी खेळची चमचमती बाय म्हणजे मी त्यांची बायको आणि ते माझं पती देव रमेश देवचा भाव. बोललो ना बुवा. विषय का परवा त्यांनी मला लावला एक विषय, विषयात बुवा म्हणतात ह्याची बायको म्हणतात सासऱ्याच्या जवळ जाते. बघा माय माऊल्यानो, आज तुम्ही जाणकार लोक आहात म्हणून फक्त सांगतोय. बुवा काय म्हणाले, ह्याची बायको जाते सासऱ्याच्या जवळ, बरोबर का. आता मी आहे कोण आहे, खेडची चमचमती बाय. मग परवा मी काय खेडचा चमचमता बाबू होतो आयोजक, बरोबर ना. विषय कसा आहे बघा, जर तुम्ही विषय असा मांडलात याची बायको गेली सासऱ्याची जवळ, हे असं नाही बोललं हिची बायको, हे काय म्हणालं याची बायको. आता याची बाजू कोण मांडतोय, ते. हिची बाजू कोण मांडतोय, मी. याची बायको म्हणजे बायको कोणाची, ऐका, सासरा कोणाचा म्हणजे बाप कोणाचा. जीएसटी बीएसटी काय हवाय तो घ्या परत, पॉइंट आहे ना. तुम्ही काय म्हणला परवा, ह्याची बायको जाते सासऱ्याच्या जवळ. आता ह्याची म्हणजे आज बाजू म्हणतोय मी हिची, तुम्ही म्हणता वा ह्याची, मग ह्याची बायको म्हणजे बायको कोणाची. वा, मी तुमची आई माझ्या आईसारखी आहे, तुमची बायको माझ्या बहिणीसारखी आहे, तुमचे वडील माझ्या वडिलांसारखे आहेत, बरोबर आहे ना. पण तुम्ही शिकलेला माणूस आहात, भावनेच्या भरात पब्लिक किंचाळतंय, लोक टाळ्या वाजवतायत, लोक शिट्ट्या वाजवतायत, आणि म्हणून शिकलेला माणूस किती घसरतोय त्याचं जिवंत उदाहरण विकास आपलं. म्हणून दुसरा विषय कसा सांगायचो बघा, ऐका, तुम्हाला कंटाळा नाही ना आला, नक्की ना. विषय का शास्त्रातला विषय आहे, शास्त्रातला बुवांच्या घरापर्यंत पोहोचणार आणि शाहीर तुम्ही ही जिवारी लावून घ्यायचा नाही. विषय आहे शास्त्रातला. बघा विषयाचा अर्थ असा आहे, द्रौपदीला पांडव लावतात डावात, बरोबर आहे ना. सर्वांना ती गोष्ट माहिती आहे, 5 पांडव 100 कौरव, पांडवांनी लावलं डावात द्रौपदीला, बरोबर ना दादा. त्यानंतर पांडवांनी द्रौपदीला डावात लावल्यानंतर पांडव हरतात कौरवांच्या समोर, बरोबर आहे ना. मग हरल्यानंतर लावतात कोणाला डावात, पांडव द्रौपदीला. आता पांडव हरलं, कौरव जिंकले, डावात लावली द्रौपदी ठेवली पांडवांनी, कौरवांनी. पांडवांनी ज्या द्रौपदीला डावात लावलं ती ठेवून घेतली कौरवांनी. आणि त्यानंतर द्रौपदीला ठेवून घेतल्यानंतर जेव्हा त्या द्रौपदीचं वस्त्रहरण करतात त्यावेळेस पांडवांच्या आई कुंतीला, तिला खूप वाईट वाटतं, पोरं आपली, सून आपली, आज तिला डावात लावले, हे भाऊ सावत्र म्हणजे ह्यांची ती बहिणी, आणि तरी तिच्यावरती अत्याचार करतायत, तिला नको तिला हात लावतात, तिला लाजवतायत. विषय कसा आणला बघा माय मावल्यानो मित्रांनो, विषय चुकीचा नाही, पण काय का
अरे सांग कशाला मोठेपणा तुझ्या गावात गाजवतो. ह्या गावात म्हणजे त्या हस्तिपुराणात नगरी, जी हस्तिपुराण नावाची नगरी होती, त्या नगरीत कौरव आपला मोठेपणा गाजवत होते. बरोबर आहे ना? म्हणून म्हणतोय अरे सांग कशाला मोठेपणा तुझ्या गावात गाजवतो. अरे तुझ्या घरच्या बायकोला वैयक्तिक बोलत, अरे तुझ्या घरच्या बायकोला बघ कोण कोण लाजवतो. थांबा कासरावाडा, तुझ्या घरच्या बायकोला म्हणजे पांडवांनी लावली द्रौपदीला डावात. कौरवाने विचार नाही केला की आपली वहिनी आहे, तिचं वस्त्र हरण केलं, तिला नको तिथं हात लावला, म्हणजे तिला लाजवलं, तिला पण स्वतःची लाज वाटायला लागली. एवढाच विषय आहे बघा. दादा काय विषय चुकीचा माझा नाही म्हणून म्हणतोय सांग कशाला मोठे तुझ्या घरच्या बायकोला बघ कोणी लाजवतो. तुझ्या घरच्या बायकोला बघ कोण लाजवतो. तुझ्या घरच्या बायकोला बघ कोणही लाजवतो. तुझ्या घरच्या बायकोला बघ कोणही लाजवतो. विचार तिला डावात लावताना, तिला डावात लावताना, तिला डावात लावताना तिची होती बदनामी, तिची होती बदनामी. खेळ सारा हलवताना, खेळ सारा हलवताना, खेळ सारा हलवताना हस्तिनापुरात. कौरवांची नगरी होती हस्तिनापुरात आणि त्या हस्तिनापुरामध्ये हा द्रौपदीचा छळ चालू होता. म्हणून म्हणतोय या हस्तिनापुरात सारी कथा ही माजवतो. या हस्तिनापुरात सारी कथा ही माजवतो. तुझ्या घरच्या बायकोला, तुझ्या घरच्या बायकोला बघ कोणही लाजवतो. 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 सांग कशाला मोठेपणा तुझ्या गावात गाजवतो. सांग कशाला मोठेपणा तुझ्या गावात गाजवतो. तुझ्या घरच्या बायकोला बघ कोणही लाजवतो. 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 तुझा मुद्दा बुवा गव्हाणीमध्ये बोलून गेले. बुवाने माझ्या गव्हाणीला भाग दिला. बुवा गव्हाणीमध्ये बोलून गेले की म्हणतात जर तुझी बाई एवढी इच्छा असेल तर जालीत येऊन बघ. आहे ना? जालीत बोलला ना बुवा, जालीत म्हटलं येऊन बघ. आता मी सांगतो तू जालीत येऊन बघ आणि परत फक्त जाऊन बघ. तुझा काय हाल करतो फक्त बघ. सगळा बॉन्डलेस करून टाकीन. बोललो ना बुवा, एक माझे खेळचे चमचमते बाय तू फक्त जालीत येऊन बघ. मी म्हणतो एक माझ्या लांजाच्या काल्या काल्या नवऱ्या तू जालीत येऊन बघ आणि फक्त परत जाऊन बघ. तुझा काय हाल करतो फक्त बघ. दुसरा विषय परत बुवा बाई त्यांची जी डायलॉग आहे ना, डायलॉग त्यांची. आता मला सांगा हे काय एसटीत काय झाडू मारायत का इथं लांजाच्या आगारात? गाडी क्रमांक 4020 लांजा मार्गे खेड 7 वाहन चालक राजेश निकम गाडी मार्गस्थ करा. यांना काय लांजाच्या डेपोत काय झाडू मारा ठेवले का काय? त्याशिवाय अनुभवाशिवाय माणूस एवढा बोलत आहे ना, है ना? आणि म्हणतात अनुभवाचं बोल, अनुभव घेऊन तर बघ तुला त्याचं प्रायश्चित्त येईल. अनुभवाचे बोल आहेत. म्हणून पुढचा विषय बघा मित्रांनो, आज शाहीराने सुंदर कार्यक्रम केलाय. पण बुवा तुमच्याकडून राजेश बुवा शिकतो हे आज मान्य करतो. बरोबर आहे ना? तुमचे सर्व गण मित्रांनो त्यांना ते म्हणतात ह्या गोष्टीचं भांडवल करू नका. पण त्यांचे सगळे गण विचार हा किती आहे अग इथं काही नाही बर. हा त्यांचा गण
2023 ला या आपल्या विकास शेठची माझी बारी झाली. फक्त एक गण गायली माझ्यासमोर. एकदा एका गणात बोल झाले फेमस. दुसऱ्या वर्षीचा गण, अरे गणा माझ्या बालपणी माझ्यासोबतचा. बघा गण होता 2024 मधला. बघा आणि 2025 अरे नाव गणाचं गोंदायचं गणाला होतं बांधायचं. 3 गणाचे हॅट्रिक जर राजेश बुवा समोर एका बारीत गाऊन जर तुम्ही फेमस होत असाल तर साला हा माणूस काय असेल. नाद करते काय ना. आणि त्या माणसाला तुम्ही हवा नको तो बोलता. मग तो तुमच्या काय बोकांडी बसल्याशिवाय राय का. तुमच्या आरत मावालू आहे ना का. तुमच्या आरत मावालू. बरं मला भीती पण एक वाटते. आयुष्य एक भीती पण वाटते. भारी करता करता अंगात त्यांच्या झाडपण येतो. बायांचा पाणी येतो बोनच्या अंगावर. परवा त्यांनी काय केले. आता तो म्हावऱ्याचा एक डायलॉग सांगितले. म्हावऱ्याचा आता तो म्हावरा आणला आणि तो कोणीतरी पडवीतला माजरा नेला आणि का कुत्र्या नेला. आता तो म्हावरा पलवून नेण्याचा आणि आंग धरायचा काही संबंध आहे का. हो बुवाने दिले माईक दुसऱ्या शब्दात. अग 7 जणी बहिणी अट बकाना काना घेतलं तो कोकणामध्ये कृष्ण नाचतो. मागेत जातो कल्या तोडी तो घेऊन येतो लाडक्या बायाना. कल्या घेऊन येतो लाडक्या बायाना. 7 जणी बहिणी अट बकाना काना घेतलं तो कोकणामध्ये कृष्ण नाचतो. अशी यांची तारा. म्हणजे बोलायला काय भेटला नाही की हे अंग पण धरतात. मग आपण असे काम करू. ही बारी संपली. कोरल्याच्या तिटे व्हायला नेव है ना. बाय माझ्या आयुष्य सत्याचे पांढरे. ह्या माणसावर काय भुताटकी भरलेस. याच्यावरती कुठला झाड वाढतोय त्याला नेतो कोरल्याच्या टिट्याव. मी घेतो इंटी पण जी काय शिशा भाषा या माझ्या नागोरे बोवा बसली असेल ती देशीशा बाहेर टाकानी. झाड पहिला माझा मोकला है ना. काय सुनायचं आता. म्हणजे मला पण समाधान वाटत. जो काय झाड अंगात वाढतोय त्याला पहिला हितनं बाजूला कर आणि झाड माझा पहिला मोकला कर. लिंबू टिंबू त्यांच्यावर सगळा 21 टाचण्या लिंबू बिंबू नारळ बिरल वाटल्या सगळ्यात आपण गोबडा पण कापू. कोरल्याच्या टिट्यावर काढून ठेव. पण ह्याच्या अंगावरचा झाड पहिला जाऊ दे. बारीक अंगात धरता तर माझा वयाचा कसा. तर आम्हाला भीती वाटायची पडत आहे ना. जर आता गीता परत मोहनचा अंग धरला तर यापाला जाताव कुठं. डावा दादा म्हणते सगळा मरू दे पहिला मला सावंत बाजूला काढून घेऊ दे. या सगळं होतील. आणि म्हणून पुढचा विषय बघा. विषय आणलेला आहे बघा. विषय आहे रामायणातला. विषय असा आहे की ज्यावेळेस पतिव्रता सीतामाई 14 वर्ष रामाने वनवास केला. बरोबर आहे ना. रावणाने सीतामाईला नेली पळवून कुठे अशोक वनात. पण ज्यावेळेस सीतामाई परत आली त्यावेळेस पवित्र अशा सीतामाईवरती प्रभू रामचंद्राने संशय घेतला की तू चारित्रहीन नाहीस म्हणून. बरोबर आहे ना. मग विषय कसा आहे. संशय घेतल्यानंतर स्वतःपासून तिला दूर केलं. तेव्हा सीतामाई वशिष्ठ मुनींच्या आश्रमात राहू लागल्या. आणि सीतामाईच्या पोटची मुलं लव आणि कुश. दादा बघा वडाची साल मागे लावणार राजेश बुवा याला सगळ्याच परतफेड करतो. हिथं नाहीसा होता मी पण खेळात. कारण ते मगाशी म्हटलंय उद्या वारी ह्यांच्यासोबतच हारतोडी आहे ना. 1 तारखेला हे हाय म्हाणला. 2 तारखेला आहेत मार्गाता माण्या. 3 तारखेला आहेत मालघरात चिपलूनात. आणि मला चॅलेंज केलं नाहीत. 5 मधल्या 3 बाऱ्या कॅन्सल करायची वेळ आहे. मगाशी म्हटलंय आय ऍक्सेप्ट युअर चॅलेंज मिस्टर विकास शेठ लांबोरे. स्वीकारलं तुमचं चॅलेंज. आज गांजानगरीत येऊन तुम्ही किती आपता किती बुवा नौटंकी करा किती ढोंगा सोंगा आणा. पण जर विनोदाचा भाग सोडला तर लांबोरे बुवा तुम्ही अक्कल शून्य माणूस आहे. हे तुम्हाला आज मी सांगतोय. तुम्ही विनोदामध्ये तुम्ही माहीर आहात. मग तुम्ही एक काम करा. हा शक्ती तुला सोडा आणि महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत पहिलं शिरा. आई काय करायची नाही. आम्हाला पण अभिमान वाटला. आमच्या नाचातला बुवा हास्य जत्रेत जाऊन चमकलाय. काय साधी सोपी गोष्ट आहे काय हो. आणि म्हणून विषय कसा आहे का. ज्यावेळेस आश्रमात राहू लागले सीतामाई त्यावेळेस तिची पोटची मुलं लव आणि कुशला तिला जन्म दिला. आणि त्यावेळी वशिष्ठ मुनी लव आणि कुश या मुलाला सांगितलं की बाप तुमचा आईवरती घेतला संशय. अरे तुमचा जन्म झाला माझ्या आश्रमात. पवित्र सीतामाई तुमची आई तिला सोडून दिलं तुमच्या बापानं का.
तर रावणाच्या अशोकवनात जाऊन राहिली होती. रावणाने तिला पळवून दिला होता. तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. विषय कसा आणलाय बघा. आज बुवा तुम्हाला लय जिवारी लागल. तुम्ही सांगता ना काळजाला चर तुमच्या काळजाला झोपा पडतील. तुम्ही कशी काय ऐका बुवा. म्हणून आणि जीवा भावाची असून नाती क्षणात टाकतील तोडून. ऐका विषय. जीवा भावाची असून नाती क्षणात टाकतील तोडून. अरे राम आणि सीतेचं अजरामर प्रेम. आपण काय म्हणतो सखा जिवलग. जी व्यक्ती आपल्याला प्रिय असते तिला आपण सखा म्हणतो. बरोबर ना दादा. तिला आपण काय म्हणतो हा माझा सखा आहे. बरोबर ना. जिवलग जिच्यावरती आपण जीवापाड प्रेम करतो तिला आपण सखा म्हणतो. बरोबर आहे ना. जीवा भावाची असून नाती क्षणात टाकतील तोडून. असं वशिष्ठ मुनी म्हणतात नवानी कुशला. अरे सखा रामान दिली का तुझ्या र. म्हणजे एवढा सखा एवढा तुमच्या आईवरती प्रेम करणारा तुमचा बाप. पण आज तिच्या चारित्र्यावरती संशय होऊन तिला सोडून दिलं. अरे सखा रामान दिली का तुझ्या र आईला सोडून. 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 जीवा भावाची असून नाती क्षणात टाकतील तोडून. जीवा भावाची असून नाती क्षणात टाकतील तोडून. सखा रामान दिली का तुझ्या र आईला सोडून. अरे सखा रामान दिली का तुझ्या र आईला सोडून. ती असून तिच्या जिवारी गेलाय वार. दिवाळी गेलाय वार. तिच्या दिवाळी गेलाय वार. शब्दांचा दिला या मार. करून टाकली तिला बेजार. असून पती सोडून नेती वनात दिली या झाडून. असून पती सोडून नेती तिला वनात दिली या झाडून. सखा रामान दिली का तुझ्या आईला सोडून. सखा रामान दिली का तुझ्या आईला सोडून. सखा रामान दिली का तुझ्या आईला सोडून. जीवा भावाची असून नाती क्षणात टाकतील मोडून. जीवा भावाची असून नाती क्षणात टाकतील तोडून. सखा रामान दिली का तुझ्या आईला सोडून. दुसरा मुद्दा महत्वाचा विषय राहिला बुवांची गवळण. बघा बुवांची गवळण मला एक कळत नाही. शाहिरांसोबत गणपतीत झाली बारी एक. नवरात्रीतला आजचा दुसरा कार्यक्रम आणि अजून 4 बाकी आहेत बुवांसोबत. बरोबर का. त्याने तिन्ही बाऱ्यांना तिन्ही खतलं खोतलं बाबा सगळा करतो विषय का. त्यांनी तिन्ही बाऱ्यांना दादा चाली फक्त बदलल्या पण शब्द तेच. बघा त्यांची शब्द त्यांची गवळण. का झालीस तू बेईमान तुझं भरलं कुणी ग कान. गणपतीत गवलन हीच चाल वेगळी. नवरात्रीच्या पहिल्या शब्द हेच चाल वेगळी. आज पण शब्द हेच चाल वेगळी. बघा का झालीस तू बेईमान तुझं भरलं कुणी ग कान. असं वाचा वाचा बोलून का घालतीस तू थैमान. विषय बघा लांबरी बुवा या गवलनीचा भाग तुमच्या मधून म्हणतोय ऐका. अरे अन्याची मी झाले त्या अन्याची मी झाले तेव्हा आला तुला का राग. बरोबर ना. मी जेव्हा पण प्रेम तुझ्यावरती केलं बस 7व्या उच्चारात मला वचन तू दिलंस आणि शेवटी माझा विश्वासघात तूच केलास का ना म्हणून म्हणतोय. अरे अन्याची मी झाले तेव्हा आला तुला का राग. सोडून तुझी ती राणी. बघा रुक्मिणी सोबत लग्न तू केलंस आता तिला सोडतोयस आणि माझ्या मागे लागतोयस म्हणून म्हणतोय. अरे सोडून तुझी ती राणी का फिरतोस माझ्या. सोडून तुझी ती राणी का फिरतोस माझ्या.
पुढचा विषय एक गातोय बारी संपवतोय कारण कोंबडा आलाय हरवायला आम्हाला